जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आहे रक्षाबंधनचा दिवस आणि रक्षाबंधन म्हटलं की बहिणीची एकदम अशी धावपळ असते. इकडे जायचं इथे जायचं इथे, तसंच आमचं आहे. आज फुल डे बिझी आहे. पण त्याच्या आधी काही घराचे रुटीन आहेत, सो ते सुद्धा बघा. आणि मेन म्हणजे सणांच्या दिवशी नेहमीसारखं मेड्स नसतात. सो आमची मेड भरपूर 1 वीक झालं आहे गेली आहे सुट्टीवरती. आणि कधीपासून आम्ही सुट्टीवरती असं नाही, सोडून गेले, सुट्टीवर गेली, आय डोंट नो. सो तिचं म्हणजे असं ती बोली 10 दिवसांनी येतो, पण वी आर सर्चिंग फॉर न्यू वन. तर ते काय भेटतसुद्धा नाही आहे. गोंधळ झालेला आहे, पण लेट्स सी काय होतं. असं होत राहतं. आणि दीपासुद्धा गेली आहे तिच्या घरी, तर थोडंफार काम आहे घरातलं, सो ते करूया. तर थोडं डिवायडेशन केलेलं आहे. मी वहिनीला बोली थोडंफार मी क्लिनिंग करते, ती किचनचं बघते, आई क्लोथ्सचं वरती बघतायत, मशीनला लावत आहेत. सो लेट्स गेट स्टार्टेड. आणि मग नंतर रेडी होऊन बेसिकली मला इकडे जे माझे कझन्स आहेत तिकडे जायचं. आणि त्यानंतर दुसरा प्लॅन आहे आणि हाफ डे वहिनीसुद्धा जॉईंट होणार आहे. सो आम्हाला काही करून 11पर्यंत सगळं काही करायचं आहे. सो आता वाजले 7:30. सो एकदम क्विक 1 आवरमध्ये जे होईल ते मला फटाफट करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. सो आईची सुद्धा स्कूल आहे, त्यांना सुद्धा लवकर जायचं आहे. सो म्हणजे 9:30 वाजता सुट्टी नाही आहे आज अजिबात. आणि दिस इज व्हेरी युजफुल, एकदम मस्त आहे. आगारोचं घरात मेड नसेल तर खूप हेल्पफुल होतं. मस्त क्लीन होऊन जातो याच्याने, खूप हेल्पफुल गोष्ट आहे. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की जाऊन चेकआउट करा. पण खूप हँडी आणि मस्त आहे, एकदम भारी पण क्लीन होतं. म्हणजे ज्या दिवशी मेड नसेल त्या दिवशी खूप युजफुल गोष्ट आहे ही. आईंची शाळा आहे, तर त्यांना सांगून मशीनला फक्त तेवढा हे करा, कारण सुट्टी त्यांना आय गेस तेवढं ते ॲडजस्ट केले त्या दिवशी गणपतीच्या वेळेस. सुट्टी नाही. कुठे जेवणाचं चाललं, वरण लावलं, कुठे काय करणार पण. हां, सो आम्ही करणार आहोत गवार. एवढं स्पेशल मेनू नाही आहे, पण आहे थोडं. गवार कुठे गेली, चवळी तिथे चवळी आहे. आणि पुरणपोळ्या ऑलरेडी केलेल्या आहेत. सो पुरणाचं जेवण आहे. का मला खूप फास्ट करायचंय. काय गं, एक तर पोरी उठल्या की काय होत नाही. आईंची पण स्कूल आहे आणि आम्हाला दोघींना सुद्धा 11पर्यंत जायचं आहे. आणि त्याच्या आधी मला इथे जायचं 8:30 वाजता रेडी होऊन. तर चला मग पटापट जेवढं होईल तेवढं. काढलाय ना.
सो एक बारीक अशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे. किती वेळ जायचं आहे माहिती नाही, बिकॉज पोरी आलं की आमचं सगळं खराब करतात, म्हणून सिम्पलच अशी काढली. माझा प्लॅन होता या मॅडमला ओके सॉरी झोपलेली असते की निघायचा, पण मॅडम उठल्या. ओके ये माझी मी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि मॅडम उठले. आता पप्पांकडे जायला, आबांकडे जाशील ना, तो जाशील ना, हा रेडी होशील ना आबांकडे. याने आंघोळ केली आहे का नाही केली अजून खालती, असं मी विचार केला. मी पहिले दुकानात बघितलं नीट झालंय म्हणजे अजून आवडतं नाही. मी त्याला कालच सांगून तू हाच विचार करत असशील. हा मी काल त्याला सांगूनच आलेली ना नीरज. विचार तो कुठे आमचा छोटा भाऊ आहे. येतोय सो ही बिचारी कधीपासून थांबलेली माझ्यासाठी. पाऊण तास झाला, पाऊण तास. मी सगळ्यांचे टाइम ते बरोबर. तुझा ड्रेस छान दिसत छान दिसते माझं. तो खूप मस्त असं काय काय ढोकळा आणि हे ढोकळा हे ओळख टेस्ट करून सांग कशाचं बनलंय. टेस्ट कर आणि सांग कशाचं. म्हणजे काय वेगळ्याच बनवलंय. टेस्ट कर आणि ओळख, बघू सुगरण आहेस की नाही. बाबा मी कशाचं आहे तरी थोडस अंदाज. बाकीच्या पिठाचं वा जिंकलीस. खरं. आणि दुसरं सांग कशाचं बनले. आता हे बरोबर बोललीस तर हे ना ओळखणार तू. आई बरे आता आली आई. जेवण येतं की नाही टेस्टिंग चाललंय. हा बघू फाल्गुनी बरोबर ओळखते की नाही. कशाचं आहे इन्ग्रेडियंट सांगा. मला वाटलं ते बेसिक सांगेल. मी सांगू कशाचं आहे. मला कळत नाही. 4-5 पोळ्याचा ढोकळा. पोहे रवा छान आहे ना. पोह्याचा मस्त बनलंय बघा. पोहे रवा आणि बेसन भिजवलंय. हा प्रत्येक गोष्टीचे पैसे देते. तिला पैसे वरचे 2-3 रुपये पण लगेच काढून देते सुट्टे पण. आई मी तर बघ कोणती आणले दाखव. कशी चालू केली मोठा झाला आपण तो लहानच नाही. तो बोलला आता सांग दीदीला की मला मोठीची राखी आणा. मला पण नाही तुम्हाला नाही सांगितलं. मी मेसेजच नाही केला. ब्रोबी आवडेल त्याला म्हणून त्याचं तू बोलतो मला नाही आवडेल. त्याला आणि रचितला प्रोवाली आणली. लावणार आहे मग यान. नको जाऊ नाही. त्याच्यावरती थर्ड तुला आवडलेलं आहे ना आहे. विनीता? कोणाचं नजर नको लागणार. एकच आहे आमचा दिवा. आहे ना दुसरा. कुठे दुसरा दिवा आहे. एक 5 मिनिटात येते. ते अड्डे नाही आम्ही पारसपणीमध्ये ना ते वाणी यायचे. बस चालेल. काय पारसपणी की वाणी यायचे बाहेर आहे का. 50 बोलली होती
₹40 आणि बाकी भाजीसाठी स्वस्त आहे. कोथिंबीर तर 10 किंवा 2 जुड्या आणि मस्त सो वियान आता मोठा झालेला आहे असं तो बोलतोय. मला तर वाटलं लहानच आहे म्हणून मी तीच लावली लाईट वाली. तिथं मोठी मोठी पानं मी धरलेलं होती. मी आणेन तुला व्यवस्थित पड. राहू दे एवढं नको. तूच बोलली डोकं टाकून. फोटो पण काढ. आम्ही मॅचिंग झालो. चल जरा भाऊ हस ना. एवढा स्ट्रेस एवढा टेन्शन केलं. फाल्गुनी काय मागते? तो असंच असतो. घाबरलेला. खेळली राखी ब्रो. हे पण बंद करणार. भाऊजींना आणि राखींना सुद्धा राखी बांधतो. घरी माझा फोटो आहे पण तो थोडासा खराब झाला नाही तर मी तिथेच बांधते. मस्त मस्त. हो एकदम छान. खरंच स्पेक्स भारी आहे. मॅचिंग एकदम. हो दोघं क्लास मधून धावत आलेत. माझी अशीच आहे. एवढी नाही, थोडी ह्याच्यापेक्षा एक साईज वाली छोटी असेल. नाही एवढीच आहे. आईने दिलेली चालेल. गप येडी. ए पाहिजे ते पुसून जा बाळा. ब्रो वाली राखी है. ब्रो आहे ना. एवढा लाजतो तू रचित? हा कधीपासून? गणपती आणि ब्रो. गणपती आणि ब्रो. बारीक होती. फुलो का तारो का असं ह्याने गायला पाहिजे गाणं. लवकर उठलाय. 7 चल 9 होते आता 7 झाले. चल शाळा. 5लाच येते. तिला विचार तू उठणार आहेस का पहिले. अक्षय तिला विचार तू उठशील का 5 वाजता. मी झोपणारच नाही. मॅचिंग आणली तुला तिने. नजर नको लागायला. नजर नको लागायला म्हणून तिला का ब्ल्यू कलरची राखी. कुठून आणलं का आपण? हा माझ्याकडे पण पिंक कलरचा पण आठवत नाही कोण आहे. बाप्पा जय जय करा. दुसरी कुठे आहे? आई बांधते. ठेव आदो. राखी ठेवून परत घेतली. ठेव ना. बाप्पाला जायची ती. बाप्पाला तुला दुशी देते आहे ना बाप्पाला. आपण तुम्हाला खाली बांधू. हा जय जय करा. जय जय करा. नमस्कार करा. आणि काय बोलायचं नानू? नमस्कार कर. काय बोलायचं नानू? बाश बाश. नको टिका बिका. हा काय बोलायचं? बाप्पा शुभ दे बोल. हा. नानाला पण दे. आणि लवकर मोठी कर. बास बास काय नको. मी लावते चला. मंडळी चाललेली आहे मामा घरी. राहील दे. काय तुझ्या बायकोचं आहे काय? दुकान उघडायचंय का? दुकानाचे आईचे थांब. आईच्या गोष्टी आहेत. राहतील आण.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी